तुझ्या संग जगावणी तुझ्या बिना मरावं साऱ्या भावना आज तरी साथ दे रे हीच म्हणून माझ्याकडे बघायचा या खुदकन सारीची झाली आता दोन। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त आणि एकदम नादाची कन्सेप्ट तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहे। मित्रांनो विषय काय इंग्लिश जे काही लिरिक्स आहेत त्या लिरिक्सचा आता ट्रेंड खूप जास्त प्रमाणात इंस्टाग्राम रील्सवरती व्हायरल होतोय। तर मित्रांनो त्याच टॉपिकवरती एकदम जबरदस्त असा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। पण मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी एक ट्विस्ट आहे ती म्हणजे मित्रांनो हा जो काही व्हिडिओ आहे त्याचं कसलंही प्रीसेट वगैरे तुम्हाला मिळणार नाही। जे काही आजचा व्हिडिओ आहे तो आपण प्रॉपर म्हणजे तुम्हाला शिकवणार आहे कशा प्रकारे करायचं, कारण जे काय आहे ते आपण सगळं कॅपकटमधनं केलं आहे। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तरच तुम्ही या प्रकारचा एकदम प्रोफेशनल असा व्हिडिओ बनवू शकताय। तर चला मित्रांनो आता थोडा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा जो काही व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमध्ये एडिट करणार आहे। आणि मित्रांनो आता कॅपकटमध्ये आपण गेल्यानंतर जी काही टाईमलाईन वगैरे आहे ती मी ऑलरेडी सेट केल्या। तर तुम्हाला आता सगळे याचं मी ब्रेकडाऊन सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा ओके। तर सगळ्यात अगोदर मित्रांनो म्हणजे जे काही बीट वगैरे आहे ते मी तुम्हाला सांगून देतो, तुम्हाला सॉन्ग ऐकल्यानंतर समजेलच। पण मित्रांनो आपली जी काही पहिली बीट असणार आहे त्यामुळे आता मी तुम्हाला दाखवतो त्याप्रमाणे तुम्ही बीटला मार्क करायचं आहे। जी काही आपली पहिली बीट आहे ती 12 सेकंदाला थोडंसं पुढे आहे। तुम्हाला प्रॉपर सॉन्ग ऐकायचं आहे। सॉन्ग ऐकल्यानंतर तुम्हाला इथे शिट्टीचा आवाज येईल म्हणजे शिट्टी मारल्यासारखा। तर या प्रकारे इथे 12 सेकंदाच्या पुढं तर इथे तुम्हाला बीटला मार्क करायचं आहे। नंतरची जी काही बीट आहे ती 14 सेकंदाच्या पुढं आहे मित्रांनो, बघू शकता थोडे या पोझिशनला। नंतरची जी काही बीट आहे ती 16 सेकंदाच्या पुढं आहे। त्याच्या पुढची आपली जी काही बीट आहे ती 18 सेकंदाच्या थोडं पुढे आहे। आणि जी काही आपली लास्ट बीट आहे ती 20 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे। तर मित्रांनो प्रॉपर तुम्हाला या प्रकारे सॉन्ग ऐकून बीटला मार्क करून घ्यायचं आहे। बीटला मार्क केल्यानंतर आता मित्रांनो जो काही लिरिक्सचा पार्ट आहे तो आपण बघूया। तर सर्वात अगोदर मित्रांनो हे जे काही फोटो वगैरे तुम्ही ॲड केल्यानंतर आता पहिला जो काही फोटो तुम्ही ॲड केला आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचं आणि त्याला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करण्यासाठी आता मित्रांनो तुम्हाला इथे ॲडजस्टचं ऑप्शन आहे, सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे। जे काही सॅच्युरेशन आहे याला तुम्हाला सिलेक्ट करून जे काही खाली तुम्हाला दिसतंय ते पूर्णपणे मायनस तुम्हाला करून घ्यायचं आहे। यानं काय होईल आपला जो काही फोटो असणार आहे तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होऊन जाईल। आता मित्रांनो एवढं झाल्यानंतर खाली ओकेवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला इकडे ऑपोसिटीचा एक ऑप्शन बघायला भेटणार आहे, इथे बघू शकतो ऑपोसिटी। तर ही जी काही ऑपोसिटी आहे ती तुम्हाला मित्रांनो आता इथे 15वरती तुम्हाला सेट करायची ओके। 15वरती सेट केल्यानंतर ओकेवरती क्लिक करा। आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर इथे तुम्हाला टेक्स्टचं ऑप्शन आहे, त्या टेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे खाली जो काही ॲड टेक्स्टचा ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो आता इथे जे काही टेक्स्ट आहे ते तुझ्या विना कसं असं काहीतरी टेक्स्ट आहे। तर मी सॉन्ग ऐक तुझ्या संग जगावं आणि या प्रकारे असं हे पहिलं लिरिक्स आहे। तर मी तर जरा स्टायलिश दिसण्यासाठी या प्रकारे काहीतरी करतो। तर मित्रांनो तुम्हाला देखील या प्रकारे हे लिरिक्स ॲड करायचं आहे। नंतर तुम्हाला इथनं ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता आपलं जे काही पहिलं लिरिक आहे म्हणजे पहिले जे काही हे आहे ते कुठंपर्यंत आपलं म्हणजे लिरिक्स आहे ते कुठंपर्यंत आहे बघायचं आहे। बघितल्यानंतर प्रॉपर तिथेपर्यंत तुम्हाला सेट करायचं म्हणजे आपलं जे काही पहिलं लिरिक्स असणार आहे ते या पोझिशनपर्यंत आहे, बघू शकता 2 सेकंदात थोडं पुढं। तर मित्रांनो या प्रकारे हे लिरिक्स तुम्ही ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता सिम्पली जे काही हे लिरिक्स आहे या लिरिक्सला सिलेक्ट करायचं आहे। नंतर तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन बघायला भेटतो। आता 1 मिनिट ही पहिलं मी डिलीट करतो। आता इथे जे काही ॲनिमेशनचं इथे लिरिक्स सिलेक्ट केल्यानंतर ॲनिमेशनचा जो काही ऑप्शन आहे या ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आपले जे काही ॲनिमेशन आहे ते लोड होतील आणि मित्रांनो इथे 3 कॅटेगरीमध्ये तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटणार आहे। तर सिम्पली जे काही इन ॲनिमेशन आहे हे इन ॲनिमेशनमधून तुम्हाला इथे बघू शकता एक ॲनिमेशन स्नो लाईट ब्लर नावाचं एक ॲनिमेशन आहे ओके प्रोमध्ये। तर हे सिम्पली तुम्हाला ॲड करायचं आहे। इथे ॲड केल्यानंतर खाली जी काही ड्युरेशन दिसते निळ्यामध्ये तर ही आपली ड्युरेशन जी काय आहे ती मित्रांनो आपली कुठेपर्यंत ठेवायची आहे 1.5 सेकंदपर्यंत ठेवायची आहे। नंतर तुम्हाला आउट ॲनिमेशनमध्ये यायचं आहे। आउट ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता एक्झेल नावाचं ॲनिमेशन आहे। तर हे ॲनिमेशन तुम्हाला इथे द्यायचं आहे। हे ॲनिमेशन दिल्यानंतर खालची जी काही ड्युरेशन दिसत्या ती 0.4 सेकंदवरती ठेवायची आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। एवढं ठेवल्यानंतर मित्रांनो या प्रकारे हे टेक्स्टला आपलं ॲनिमेशन येणार आहे। नंतर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता आता जे काही इमोजी आहेत ते इमोजी आणण्यासाठी मित्रांनो आता जे काही हे आपण ॲड केलं आहे लिरिक्स ह्या लिरिक्सला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। इकडे तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर डुप्लिकेटचा ऑप्शन बघायला भेटतो, डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे म्हणजे या लेअरचे म्हणजे जे काही लिरिक्स आहे ह्याची आणखी एक कॉपी बनेल। आता मित्रांनो ही जी काही कॉपी आहे त्या कॉपीला सिलेक्ट करून जे काही टेक्स्ट आहे ते थोडंसं वरती तुम्हाला घ्यायचं आहे। नंतर या टेक्स्टवरती डबल क्लिक करायचं आहे। डबल क्लिक केल्यानंतर आपले जे काही लिरिक्स असणार आहे ते तुम्हाला एकदम कट करून घ्यायचं आहे आणि जे काही इमोजी तुम्ही ते ॲड करणार आहे ते इमोजी तुम्हाला इथे ॲड करायचे आहेत म्हणजे तुम्हाला ज्या पाहिजे त्या हे इमोजी ॲड केल्यानंतर ह्याची जी काही साईज आहे ती थोडीशी तुम्हाला या प्रकारे असं कमी करायची आहे।
आणि प्रॉपर आपले जे काही लिरिक्स आहे त्या लिरिक्सवरती तुम्हाला सेट करायचं आहे. आता इथे बघू शकता मी या पोझिशनला सेट केलं आहे. तर तुम्हाला देखील मित्रांनो व्यवस्थित असं सेट करायचं आहे. आणि जे काही ॲनिमेशन वगैरे आहे ते आपण लेअर कॉपी केल्यामुळे ह्याला देखील ॲनिमेशन आपले येऊन जाणार आहे. तर मित्रांनो बघू शकता एकदम जबरदस्त असं ॲनिमेशन बसतं आहे. आता सिम्पली मित्रांनो इथून पुढे आपलं दुसरं ॲनिमेशन चालू होते. तर दुसरं ॲनिमेशन ॲड करण्यासाठी तुम्हाला ही जी काही लिरिक्स आहे ते आता जे काही आता पहिल्यांदा मी ती पहिले जे काय आहे ते डिलीट करतो तुम्हाला समजण्यासाठी. डिलीट केल्यानंतर आता ही जी काही लिरिक्स आपण सुरुवातीला ॲड केली ते लिरिक्सला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. लिरिक्सला सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो इथे तुम्हाला जे काही डुप्लिकेटचं ऑप्शन आहे सिम्पली या डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे. नंतर ही जे काही लिरिक्स असणार आहे तो तुम्हाला या प्रकारे इथे असं घेऊन यायचं आहे. ओके, घेऊन आल्यानंतर आता ह्या लिरिक्सवरती तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे आणि इथे जे काही लिरिक्स असणार आहे तर ती लिरिक्स तुम्हाला ॲड करायचं आहे. मी सॉन्ग ऐकून घेतो. आता जे काही लिरिक्स आहे ते मी टाईप करून घेतो. तर हे लिरिक्स मी टाईप करून घेतले. आता मित्रांनो इथे तुम्ही ओकेवरती क्लिक करा. आता लास्टला येऊन आता हे लिरिक्स आपलं कुठंपर्यंत आहे तर आता समजा ह्याची साईज एवढी कमी असते तर ह्याला तुम्हाला प्रॉपर जिथेपर्यंत आपलं लिरिक्स आहे तिथेपर्यंत ह्याला तुम्हाला साईज याची घेऊन जायचं आहे. नंतर तुम्हाला त्या लिरिक्सला सिलेक्ट करायचं आहे. तर ह्याला ॲनिमेशन द्यायची गरज नाही कारण सुरुवातीला आपण जे काही ॲनिमेशन दिलेलं हे होतं आपली लेअर तीच लेअर आपण कॉपी करत पुढं आले. ओके, तर सिम्पली मित्रांनो इथे प्रॉपर तुम्ही ही लिरिक्स ॲड केल्यानंतर त्या लिरिक्सला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर खाली डुप्लिकेटचं ऑप्शन बघायला भेटतोय. डुप्लिकेट लेअर ह्याचे तुम्हाला घ्यायचे आहे. नंतर या डुप्लिकेट केलेल्या लेअरवरती डबल क्लिक करायचं आहे. आपलं जे काही पहिलं टेक्स्ट असणार आहे ते पूर्णपणे तुम्हाला कट करायचं आहे आणि जे काही इमोजी तुम्हाला इथे पाहिजे ते इमोजी तुम्हाला इथे ॲड करायचे आहेत. तर मी प्रॉपर ह्या दोन इमोजी ॲड केलेत. नंतर ह्याची जी काही साईज आहे थोडीशी कमी करतो आणि प्रॉपर तुम्हाला या प्रकारे असे सेट करायचे. तर बघू शकता इथे मी सेट केली. आता इथे तुम्हाला ओकेवरती क्लिक करा आणि ज्या प्रकारे मित्रांनो मी आता तुम्हाला सांगितले त्या प्रकारे तुम्हाला ज्या काही सगळ्या लिरिक्स आहेत ते लिरिक्स तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो स्टायलिश दिसण्यासाठी आता थोडंसं इथे जे काय आहेत ह्या टेक्स्टला मी असं डॉट देतो. आता लास्टला एकदम डॉट देतो आणि या प्रकारे असं हे साईन वगैरे ॲड करतो. तर मित्रांनो प्रॉपर तुम्हाला या प्रकारे ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे लिरिक्स ॲड करायचे आहेत. लिरिक्सला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो आपली जिथे पहिली बीट असणार आहे त्या पहिल्या बीटपाशी यायचं आहे. या बीटपाशी आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आपले जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन लोड झाल्यानंतर तुम्हाला इथे कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर इथे वेव्ह अँड स्लाईडचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. या प्रकारे मित्रांनो केल्यानंतर आपल्या पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोच्या कॅटेगरीमधनं झूम वनचा जो काही इफेक्ट आहे म्हणजे ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो पुढचे जे काही फोटो आहेत त्यांना देखील तुम्हाला झूम वनचं जे काही ॲनिमेशन असणार आहे ते ॲनिमेशन तुम्हाला एकदम शेवटच्या फोटोपर्यंत येऊन ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो आता आपल्याला कुठे यायचं आहे बघू शकता. प्रॉपर आपली जी काही पहिली बीट आहे 12 सेकंडची या बीटवरती येऊन इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही नाईट क्लबची कॅटेगरी आहे तर या नाईट क्लबच्या कॅटेगरीला सिलेक्ट करायचं आहे. हे तर सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो जे तुम्हाला थोडंसं खाली आल्यानंतर एक इफेक्ट बघायला भेटणार आहे. फ्लॅशिंग काहीतरी इफेक्ट आहे. एक मिनिट आता मी दाखवतो तुम्हाला तो इफेक्ट प्रॉपर कुठं आहे. फ्लॅशिंग काहीतरी नाव आहे बघा. फ्लॅशिंग फ्लेमचं नाव इथे इफेक्ट आहे. फ्लॅशिंग फ्रेम. तर हा इफेक्ट मित्रांनो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. म्हणजे आपली जी काही नाईट क्लबची कॅटेगरी आहे या नाईट क्लबच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला हा इफेक्ट बघायला भेटणार आहे. तर प्रॉपर तुम्हाला तो जो काही इफेक्ट मी तुम्हाला सांगितलं एक मिनिट दाखवतो. तर मित्रांनो नाईट क्लबच्या कॅटेगरीमध्ये या पोझिशनला बघू शकता. तरी हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. इफेक्टची जी काही ड्युरेशन असणार आहे ती जास्त असणार आहे. तुम्हाला प्रॉपर आपल्या बीटपर्यंत म्हणजे जिथेपर्यंत फोटो आहे तिथेपर्यंतच ॲड करायचे. नंतर आपल्या पुढच्या बीटवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. नंतर स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर मिरर 3 लेअरचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टला सिलेक्ट करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओजवरती सेट करून इथे तुम्हाला डनवरती क्लिक करायचं आहे. नंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टर जे काय असणार आहे ते तुम्हाला 0 करून टाकायचं आहे. फिल्टरला 0 केल्यानंतर जे काही वर्टिकल ज्या प्रकारे तुमचा फोटो प्रॉपर सेट होईल त्या पोझिशनला तुम्हाला ते वर्टिकल सेट करायचं आहे. वर्टिकल सेट केल्यानंतर नंतर ओकेवरती क्लिक करून आता आपल्याला नंतर कुठे यायचं आहे आपली जी काही दुसरी बीट आहे या पोझिशनला यायचं आहे. नंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही ग्लोईंग लाईनची कॅटेगरी आहे या ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथे एंजल विंगचा इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. आणि हा जो काही इफेक्ट आहे तो देखील आपल्या दुसऱ्या म्हणजे जो काही फोटो आहे त्या फोटोपर्यंतच ठेवायचा आहे. नंतर ॲडजस्टवरती क्लिक करून जे काही कलर वगैरे आहे आणि ते तुम्ही प्रॉपर सेट करायचं आहे. नंतर ओकेवरती क्लिक करा. आपली जी काही पुढची बीट आहे म्हणजे आता 16 सेकंदाच्या पुढची या बीटपाशी आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा. जो काही सर्च बार दिसतोय या सर्च बारवरती तुम्हाला ओरा असं इफेक्ट सर्च करायचं ओरा. तर हा इफेक्ट मित्रांनो जे लोड होईल लोड झाल्यानंतर इथे मित्रांनो बघू शकता हे दोन इफेक्ट बघायला भेटते. तर सिम्पली हा जो काही व्हिडिओ इफेक्ट दिसतोय तर तो इफेक्ट म्हणजे दोन्ही पण व्हिडिओ इफेक्ट आहे पण हा जो काही तुम्ही ॲड केला 2 नंबरचा तर तुम्हाला ॲडजस्टमेंट वगैरे करता येईल. तर सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. इफेक्टला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो हा जो काही इफेक्टची ड्युरेशन आहे ते एकदम लास्टपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायचे आहे. नंतर तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि जी काही इंटेन्सिटी मित्रांनो तुम्हाला दिसत्या ती 90वरती तुम्हाला ठेवायची आहे. असं केल्यानं आपलं जे काही साईडनं तुम्हाला म्हणजे फोटोच्या साईडनं जो काही इफेक्ट दिसतोय तो इफेक्ट या ठिकाणी अप्लाय होऊन जाणार आहे. एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला नंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे एकदम सुरुवातीला येऊन ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे
आणि ॲड ओव्हरलीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी एक ओव्हरली व्हिडिओ दिला आहे. तो ओव्हरली व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. नंतर इथे स्प्लायचा जो काही ऑप्शन आहे स्प्लाइस, तर यावरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर ही जी काही आपली स्प्लायची सेटिंग आहे ती तुम्हाला लाईटनवरती ठेवायची. जी काही खाली ऑपोसिटी त्याची दिसत्या ती 20 वरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला कुठे यायचं आहे बघू शकता. तर मी दाखवतो तुम्हाला. या पोझिशनला येऊन जावा, काही विषय नाही. म्हणजे जिथे मिरर थ्री लेअरचा इफेक्ट आपण ॲड केला आहे तिथे तुम्हाला यायचं आहे. त्याच्या म्हणजे लास्ट पॉईंटला आलं तर चालतंय. नंतर तुम्हाला ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मी जे काही इथे खाली दिसते PNG, तर ही PNG दिली आहे. ही PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे आणि याची देखील जी काही ड्युरेशन आहे ती ड्युरेशन एकदम लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर मित्रांनो आय होप की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर काही लिरिक्समध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही व्हिडिओ एकदा रिपीट बघा. तर मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आता आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो या प्रकारेच एकदम खतरनाक अशी कन्सेप्ट आपण तुमच्यासाठी डेली घेऊन येत असतोय. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.